काय माणूस आहे ग तो. मला वाटलं होतं तसं अजिबात नाहीये. खऱ्या मनाचा, अगदी सरळ साधा आहे ग. त्याने स्वतःहून तुला मदत करायसाठी ते पुढे आले, म्हणाले की मी स्थळ बघतो. आता ते स्थळ बघतायत म्हणजे श्रीमंतच असणार ना त्यांच्यासारखं. तू त्यांच्या ऑफिसवर गेली होती? हो, पत्रिका द्यायला गेले होते ना तुझी, आणि सगळी माहिती पण पुरवली. स्वानंदी, एवढं मोठं ऑफिस आहे ना त्यांचं. त्यांच्या साध्या कारकुनाशी जरी तुझं लग्न झालं ना, तरी देखील एकदा लॉटरी लागणार आहे तुझी. वेड लागलंय का या माणसाला? आणि आई, अगं तू काय एनकरेज करतेस त्यांना? मी काय एनकरेज करू त्यांना? अगं ते स्वतःच मदत करायला तयार झाले, तर आपण काय नाही म्हणायचं? पण मी म्हणते आपण त्यांची मदत घ्यायची कशाला आहे? आणि मी त्यांना स्पष्ट सांगितलंय माझ्यासाठी स्थळ वगैरे बघू नका, तरी हा काय हट्ट चालवलाय त्यांनी? तू का उगीच नकार घंटा वाजवायला लागलीयस आता? अरे चांगलं घडते तर घडू दे ना. अगं घडत नाहीये, ते लादतायत त्यांचा निर्णय आपल्यावर. आता अशी असतात काही श्रीमंत माणसं. हो का? पण ठीक आहे, पण माझ्यावर कंपल्शन आहे त्यांचं ऐकण्याचं. हा माणूस कोण लागून गेला का माझं लग्न ठरवणारा? त्यांना 1000 वेळा सांगून झालंय मी. आता आई मला त्यांच्याशी कठोर शब्दात बोलावं लागणार आहे. स्वानंदी, तू का अशी वागायला लागलीस? तुझा प्रॉब्लेम काय आहे? अरे, आता ते करतायत ना आपल्यासाठी. तू तू ना फक्त स्वतःचा विचार कर. तू माझा विचार केलेस? केलेस तू माझा विचार? केवढ्या मोठ्या कात्रीमध्ये सापडलीये मी, तुला माहितीये. एक तर सावत्र आई म्हणून सगळे लोक मलाच मोल लावणार आहे. म्हणतील मुलाचं लग्न लावतीये, पण सावत्र मुलीला घरामध्ये ठेवलीये. काय करायचं मग मी? हा, हे जे बोल आहेत ना, सावत्र आई याचं दुःख काय असतं ना, ते तुला नाही कळणार. आयुष्यभर झेलावं लागणार आहे मला हे सगळं. मी एवढंच म्हणते की तू पत्रिका कशाला घेऊन गेलीस त्यांच्याकडे? आता त्यांनी मागितली पत्रिका म्हणून मी घेऊन गेले. त्यांनी फोन केला मला, पत्रिका घेऊन या, पत्रिका घेऊन या. ओके, हळू बोल. आता ते झालंय ना, बस. ते तुझ्यासाठी मुलगा बघतायत, तर तू त्या मुलाला जाऊन भेट. बघ स्वानंदी, एवढे कष्ट घेतायत ना ते तुझ्यासाठी, मग तू का नकार घंटा लावलीयस आता? ऐक ना जरा दुसऱ्यांचं कधीतरी. नेहमी स्वतःच खरं नाही करायचं.